गुरुदेव दत्त. श्रीपादराज शरण प्रपदे. तुम्ही खरंच भाग्यवान आहात, कारण साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी तुमच्यासाठी ही कृपा निवड केली आहे. हा अध्याय ऐकणं ही फक्त एक योगायोग घटना नसून हे तुमचं आध्यात्मिक प्रारब्ध आहे. चुकूनही हा अध्याय अर्धवट सोडू नका, कारण ज्याने हा अध्याय शेवटपर्यंत ऐकला त्याचे अनेक जन्मांचे पाप नष्ट होतात. जर तुम्ही पुढील काही मिनिट प्रभूंचं चरित्र ऐकायला दिले तर पुढील वर्षभर तुमचं जीवन लाईफस्टाईल शुद्ध होईल. या शब्दांचा अर्थ ज्यांना श्रीपादांवर श्रद्धा आहे त्यांना सहज कळेल. जर तुमचं हृदय खरंच भक्तीने ओतप्रोत असेल तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जप कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला एक प्रेमळ लाईक द्या आणि चला सुरुवात करूया आजच्या पवित्र अध्यायाला. अध्याय 12 कुलशेखर वृत्तांत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जीवनात अनेक चमत्कार आणि भक्तिपूर्ण लीलांनी भरलेले प्रसंग आहेत. ते म्हणत, ज्याचं संगत सद्विचारी त्याचा आत्मा प्रगती करतो. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः व्यंकटेश्वर स्वामींचेच रूप होते, जे कलियुगात भगवान श्रीहरीचा अवतार घेऊन आले होते. कलियुगाचा काळ 4,32,000 वर्षांचा आहे, पण वेदांनुसार याचं विवेचन खूप सूक्ष्म आहे. मनुष्याच्या आयुष्यातील श्वासांची संख्या ठरलेली असते. जसं माकडाचं आयुष्य कमी तसंच चंचल मन असणाऱ्या माणसाचं आयुष्य कमी असतं. पण जे योगीजन श्वासावर नियंत्रण त्यांचं जीवन दीर्घ आणि सुखमय होतं. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे नियमित पारायण करणाऱ्यांचं शरीर, प्राणशक्ती आणि मनोबल यामध्ये सातत्याने सुधारणा घडते. जुनं नकारात्मक मनोवृत्ती नष्ट होते आणि दैवी कृपेनं नवीन शक्ती जन्म घेते. सत्पुरुषांचं महत्त्व. सत्पुरुषांना भोजन देणं, अन्नदान करणं यामध्ये असामान्य शुभस्पंदन असतं. जसं एकदा द्रौपदीने वनवासात असताना श्रीकृष्णाला अन्न दिलं आणि दुर्वास ऋषींसह हजारो शिष्यांचं रक्षण झालं, त्याचप्रमाणे सुदामाही गुरुकुलात श्रीकृष्णासोबत होता. त्याने एकदा भुकेने पोहे श्रीकृष्णाला न देता स्वतः खाल्ले आणि त्याच्या आयुष्यात अभाव राहिला. पण जेव्हा त्याने संपूर्ण समर्पणाने श्रीकृष्णाकडे मागितलं तेव्हा प्रभूंनी त्याला राज्यवैभव दिलं. शिकवण अशी केवळ जप करून उपयोग नाही, जेव्हा प्रार्थना आत्मसमर्पणाने केली जाते तेव्हाच कृपा होते. कुलशेखर मल्लाचा प्रसंग. पिठिकापुरम मध्ये एक अत्यंत बलवान मल्ल होता कुलशेखर. तो सप्तगिरी बालाजीचा भक्त होता, पण एकदा त्याचा अहंकार प्रबळ झाला. श्रीपाद प्रभूंनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं. त्यावेळी एक वाकलेला युवक श्रीपाद प्रभूंचा भक्त होता. श्रीपादांनी त्याला आशीर्वाद दिला आणि कुलशेखरशी मल्लयुद्ध करण्यासाठी पाठवले. या भीमानं, जो पूर्वी विकलांग होता, कुलशेखरशी झुंज घेतली. प्रभूंच्या कृपेमुळे त्याचं शरीर बलवान झालं. लढाईत कुलशेखर हतबल झाला. शेवटी त्याने श्रीपाद प्रभूंच्या चरणी शरणागती पत्करली. श्रीपादांनी त्याला सांगितलं, तुला शरीराचं ज्ञान आहे, पण अहंकार फुगला आहे. आजपासून मी तुझं बल भीमाला देतो. कुलशेखरला क्षणभर प्रभूंनी व्यंकटेश्वर रूपात दर्शन दिलं आणि तो कृतार्थ झाला. समारोप. श्रीपाद श्रीवल्लभांची लीलाच अचिंत्य. हा अध्याय जे कोणी ऐकला त्यांच्यासाठी माझी ही प्रार्थना. श्रीपाद राज शरण प्रपदे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कृपया कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहा. व्हिडिओला प्रेमाने लाईक करा आणि या पवित्र चरित्राचा प्रसार करा.